नमस्ते मित्रांनो, आपल्याला सुंदर पिवळ्या फुलांचा ताटवा समोर दिसतोय. निळ्या आकाशाखाली गर्द पिवळाई पसरलेली दिसते. रस्त्याच्या दुतर्फा अत्यंत सुंदर देखणी फुलं दिसतात. पण याच्या देखणेपणावर भुलू नका. अत्यंत घातक अशी वनस्पती आहे. परदेशातून आलेली वनस्पती सध्या महाराष्ट्रात आणि खास करून विविधतेने नटलेल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, पश्चिम घाटामध्ये याचं प्रमाण जास्त वाढते. लोक हौसेनं आपल्या कुंडीमध्ये अगदी परसबागेत देखील लावतात, पण अजिबात लावू नका. हे झाड इन्व्हेजिव्ह आहे. ते आपल्या इकडच्या स्पेसीजना वाढू देत नाही. याला बिया हजारो लाखोच्या बिया येतात, पुन्हा दर पावसाळ्यात उगवतात आणि पुन्हा हे पसरत जातं. आसपास उगवणाऱ्या वनस्पतींना मारून टाकतं, उगवू देत नाही. त्यामुळं कित्येक गवताच्या प्रजाती नष्ट होऊ शकतात. त्यामुळे घातक असं हे झाड आहे. याला बिया येण्यापूर्वीच, फुलं येण्यापूर्वीच हे झाड आपल्याला दिसलं तर ते उपटून टाका. केवळ शोभेच्या आणि त्या पिवळ्या रंगाच्या देखणेपणाला भुलू नका. सुंदर दिसतं, अगदी काही ठिकाणी डबल पाकळीचं असतं, काही ठिकाणी गुलाबी देखील असतं, तरी देखील घातक आहे. त्यामुळं निश्चित याचं निर्मूलन करा. धन्यवाद.